सुधागड किल्ल्यावर पाहण्यासाठी बरीच ठिकाणे आहेत. गड मजबूत करण्यासाठी बांधलेला चिलखती बुरुज, अडगळीत लपलेला चोर दरवाजा, गोमुखी महाद्वार, गडाचे विस्तीर्ण पठार, तलाव, पाण्याच्या असंख्य टाक्या, टकमक टोक, भोराई देवीचे मंदिर आणि विशेष म्हणजे किल्ल्यावरील साधारण 200 वर्षापूर्वी बांधलेला अतिशय सुस्थितीत असलेला एकमजली पंत सचिव वाडा. रामराम मंडळी, आजचा आपला दौरा आहे किल्ले सुधागड या ठिकाणी. तर आज तुम्हाला दाखवा भोराई देवी. आमच्या गावातून किल्ले सुधागड 30 किलोमीटर असेल, पाली 14, तिथून 14 किलोमीटर. तर चला तर आजचा इतिहास बघूया किल्ले सुधागडचा. लोणावळ्यातून कोकणात उतरायला आधी बोरघाट, उंबरखिंड आणि सवाष्णीचा घाट या घाटवाटा होत्या. अशाच सवाष्णीच्या घाटावर लक्ष ठेवायला असलेला अतिशय बलदंड असा सुधागड किल्ला. वेलकम टू सुधागड. आतिश जाधव. हाय, निकेत मडवी. तर पालीमधून सरळ आला ठाकूरवाडी गावात. इथून आता आपला ट्रेक चालू झालेला आहे आणि आपल्यासोबत आज फुल टीम आहे. मिस्टर आझाद सोबत आहेत. खोल इतिहासाचा अभ्यास द्यायचा. तर आझादचा चॅनल आहे एक्सप्लोरिंग माइल्स. त्याच्यावर तुम्हाला रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा ठिकाणांचे व्हिडिओ तुम्हाला भेटतील. फॉलो हिम, लाईक, शेअर, सबस्क्राईब काय असेल तर करून टाका. जाम दिवसांनी चालू मी किल्ल्यावर. सुधागड किल्ल्याला भेट देण्यासाठी अष्टविनायकपैकी प्रसिद्ध पाली तीर्थक्षेत्री यावे लागते. येथून साधारण 15 किलोमीटर अंतरावर पाचापूर गाव आहे. तिथून पुढे ठाकूरवाडी गावातून तुम्ही शिडीने गड किल्ल्यावर जाऊ शकता. प्लीज सब्सक्राइब माय चैनल एक्सप्लोरिंग माइल्स. नमस्कार, मैं आज़ाद जाधव और आपका स्वागत है एक्सप्लोरिंग माइल्स में. छत्रपति शिवाजी महाराज की जय. कुछ अलग ही जादू है हमारे राजा की. जब भी नाम लेते हैं ना तो रोंगटे खड़े हो जाते हैं बॉडी शरीर पे हमारे. उनका कार्य कुछ ऐसा है छत्रपति शिवाजी महाराज का, यानी छत्रपति शिवाजी राजे शहाजी राजे भोसले इनका. मुगल राजा औरंगजेब पूरे अखंड हिंदुस्तान पे उन्होंने राज करने के लिए सोचा था, लेकिन दक्कन में आने के बाद छत्रपति शिवाजी महाराज के सामने और छत्रपति संभाजी महाराज के सामने उन्हें घुटने टेकने पड़े. छत्रपति शिवाजी महाराज है, उनके जो गोरिल्ला वॉर है या उनकी जो युद्ध नीति है, जो गोरिल्ला वॉर है, उनका अभ्यास आज दुनिया के बहुत सारे देश कर रहे हैं. उनका जो राज्य था, उन्होंने जो लोगों के लिए, जो प्रजा के लिए जो राज्य शुरुआत की थी, स्थापना की थी राज्य की, उस राज्य को स्वराज्य कहते हैं. और स्वराज्य के जो आज्ञा पत्र है, मतलब लोगों के लिए उन्होंने एक आज्ञा पत्र लिखा था. तो आज्ञा पत्र लिखने वाले थे रामचंद्र पंत अमात्य. उनका नाम है रामचंद्र नीलकंठ बावड़ेकर. तो उन्होंने शिवाजी महाराज के कहने पर एक आज्ञा पत्र लिखा था. तो आज्ञा पत्र में जो लिखा है वो मैं आपको बताता हूँ. गडकोट म्हणजे राज्याचे मूळ, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचे बळ, गडकोट म्हणजे राजलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपले सुखनिद्रागार, गडकोट म्हणजे आपली वस्तीस्थळे, किंबहुना गडकोट म्हणे प्राण संरक्षक. एकंदरीत संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. ऐसे जो उनका आज्ञा पत्र है उसमें लिखा गया है. और उसके आगे भी ऐसे जाके उन्होंने लिखा है कि अगर आपको आपके राज्य का अस्तित्व निर्माण करना है या फिर दूसरे राजाओं के ऊपर राज करना है, तो आपको आपके जो कब्जे में गडकोट है या फिर आपके किले हैं उनका संरक्षण करना चाहिए, या फिर आपको नए नए किले निर्माण करने का ध्यास रखना चाहिए. और एक बात बता दूं, इंडियन आर्मी जो है, अपने हिंदुस्तान आर्मी, उसमें आज भी जो द लाइट मराठा इन्फेंट्री, मराठा बटालियन जो है, उसका वॉर क्राई है बोल श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय. मतलब जब युद्ध होता है या फिर कोई स्थिति निर्माण होती है तो जो सैनिक है उनको थोड़ी ऊर्जा निर्माण करने के लिए छत्रपति शिवाजी महाराज का ही नाम लिया जाता है मराठा बटालियन में. तो ऐसे ही एक आज हम लोग किला देखेंगे. अभी मैंने किले का महत्व बताया आपको, तो ऐसे ही आज हम लोग एक किला देखेंगे. उस किले का छत्रपति शिवाजी महाराज का पदस्पर्श हुआ है. उस किले का नाम है सुधागढ़. तो चलिए स्टार्ट करते हैं सुधागढ़ किला देखने के लिए. पुढे थोडं चालल्यानंतर किल्ल्याच्या पायथ्याशी तुम्हाला अज्ञात वीरांच्या समाध्या दिसतील.
तर भावानो समोर आले ती शिडी. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी, जय शिवाजी हर हर महादेव, हर हर. महादेव. थोडी स्टीप चढूनच समोर लागतात त्या पायऱ्या. सुमारे 1.5-2 तासाच्या चालण्यानंतर समोर 2 प्रचंड मोठे बुरुज दिसतात. या बुरुजांच्या मधूनच गडावर जायला पायऱ्यांची वाट आहे. बिअर गिल सारखी डोक्यावर टॉर्च लावून आतमध्ये चालले तर खुफिया दरवाजा आतमध्ये चिलखती बुरुजाचा. या वाटेने वर गेल्यावर डाव्या हाताला डोंगराच्या कड्यात खोदलेले एक पाण्याचे टाके दिसते. बुरुज आणि पाण्याचा टाकी बघितल्यानंतर राईट साईडला आपण परत चढायचा वरती आणि एकदम स्टीप चढण आहे सध्या. अजून सुमारे 15 मिनिटं चालल्याने आपण गडाच्या विस्तीर्ण पठारावर येतो. समोर आहे तो आपल्या तैल बैला जो मी सर केला 2017ला मित्रांसोबत. ठाकूरवाडी गावातून वरती आल्यानंतर लगेचच लेफ्ट साईडला सिद्धेश्वर मंदिर आपल्या लेफ्ट साईडला आणि त्याला पण लागणार आहे तो. पुढे आल्यावर राईट साईडला पाण्याचा टाकी आहे लागलेलं आहे ताण. 2 अशा मोठमोठ्या पाण्याच्या टाक्या इथे आहेत. हाच तो साधारण 200 वर्षापूर्वी बांधलेला अतिशय सुस्थितीत असलेला एकमजली पंतसची वाडा. सध्या इतर किल्ल्यांवर फक्त वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. अशी पूर्णपणे पुरातन ऐतिहासिक वास्तू सुस्थितीत पाहायला मिळते सुधागडावर. पंतसची वाड्याच्या पुढेच शंकराचं मंदिर आहे. शंकराचं मंदिर बघितल्यानंतर पुढे आपल्याला जायचं आहे ते भोराई देवीच्या मंदिरात. भोराई देवीचं मंदिर बघून आपण टकमक टोक तसेच महादरवाजाकडे जाणार आहोत. महादरवाजाच्या पुढे आपल्याला धोंडसे गाव लागणार आहे. आम्ही त्या मार्गे आलो नाहीत, आपण आलोत पाठून ठाकूरवाडी गावातून. सुधागड किल्ल्याचे पुरातन नाव भोराई देवीच्या स्थानावरूनच भोरपगड होते. सुमारे 1648 मध्ये हा गड शिवशाहीमध्ये आला. शिवाजी महाराजांनी गडाचे नाव बदलून सुधागड केले. आजही नवरात्रीमध्ये येथे भोराई देवीचा उत्सव पायथ्याला राहणाऱ्या गावकरी लोकांकडून साजरा केला जातो.
भोराई देवीच्या मंदिराच्या साईडला असंख्य अशा विरगळी सतीशला आहेत. अज्ञात वीरांच्या समाध्या. भोराई देवी मंदिराच्या राईट साईडला आपल्याला जायचं आहे ते महादरवाजा बघायला. हा जो दरवाजा लागतो जेव्हा आपण धोंडसे मार्गे येतो तेव्हा हा महादरवाजा लागतो. सुधागड किल्ला पाहिल्यावर अक्षरशः रायगडाची आठवण येते. त्यामुळे सुधागडला रायगडाची प्रतिकृती देखील म्हणतात. किल्ल्याच्या महाद्वाराचे बांधकाम तर हुबेहूब रायगडच्या महादरवाजाप्रमाणे आहे. महादरवाजा पाहिल्यानंतर आम्ही निघालो तो टकमक टोकाकडे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची राजधानी राजगडहून हलवण्याचा निर्णय घेतला तेव्हा सुधागड किल्ल्यावर राजधानी स्थापन करण्याबाबत विचार झाला होता. मात्र काही कारणास्तव नवीन राजधानी रायगडावर वसवण्यात आली. भोराई देवीच्या मंदिरापासून तुम्हाला समोर दिसत आहे तो आहे तैलबैला, कोरीगड आणि हा घनगड. नंतर सुधागडाचा उल्लेख होतो तो छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात. मराठी साम्राज्य नष्ट करायला खुद्द औरंगजेब प्रचंड सेनासागर घेऊन दख्खनमध्ये उतरला होता. तेव्हा औरंगजेबाचा एक मुलगा शहजादा अकबर औरंगजेबवर नाराज होऊन त्याच्या विरोधात होता. संभाजी राजांनी ह्या शहजादा अकबरला फितवून आपल्या बाजूला वळवून घेतले. ह्या शहजादा अकबरची आणि छत्रपती संभाजी महाराजांची पहिली भेट सुधागड किल्ल्यावर झाली होती. नंतर पेशवाईच्या काळात उत्तरार्धात जेव्हा स्थानिक संस्थाने उदयास येत होती तेव्हा सुधागड किल्ला भोर संस्थानात समाविष्ट झाला. तर मित्रांनो हा होता सुधागड किल्ला. चारे साईडला 53 हेक्टर क्षेत्रामध्ये विस्तरलेला. एका दिवसात तुमचा बघून होणार नाही, कमीत कमी पाहिजे 2 दिवस आपल्याला. तरी आम्ही ट्राय केला तुम्हाला दाखवण्याचा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या पाठीमागे आहे तो जबरदस्त असा तैलबैला. छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी.